नमस्कार. आपण पाहत आहात लोक तुफान न्यूज. सत्याचा आवाज, जनतेचा विश्वास. जालन्यात अवैध कत्तलखान्यावर चंदनझिरा पोलिसांचा धडाका. नॅशनल नगरात छापा. 5 गोवंशाची सुटका. 136 किलो गोमांससह 1,77,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. जालना शहरातील नॅशनल नगर परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या कत्तलखान्यावर चंदनझिरा पोलिसांनी आज शुक्रवारी सकाळी धडक कारवाई केली. गुलशन नगर नॅशनल नगर भागात गोवंशीय जनावरांची कत्तल करून गोमांस विक्रीसाठी पाठवले जात असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. पोलिसांनी पत्राच्या शेडमध्ये छापा टाकला असता काही इसम गोवंशीय जनावरांची कत्तल करताना आढळून आले. घटनास्थळावरून तब्बल 136 किलो ग्रॅम गोमांस तसेच कत्तलीचे साहित्य जप्त करण्यात आले. दरम्यान कत्तलीसाठी बांधून ठेवण्यात आलेली 5 लहान मोठी गोवंशीय जनावरे पोलिसांना आढळून आली. या जनावरांना चारा पिढ्यांची योग्य व्यवस्था न करता निर्दयीपणे बांधून ठेवण्यात आल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. पोलिसांनी तात्काळ या जनावरांची सुटका करून त्यांना गोशाळेत दाखल केलं. या कारवाईत शाहनवाज बुडन कुरेशी वय 36 राहणार दाणा बाजार जालना आणि अरबाज बुडन कुरेशी वय 30 राहणार दाणा बाजार जालना, सरफराज बुडन कुरेशी राहणार दाणा बाजार जालना यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी दोन्ही आरोपींकडून 136 किलो गोमांस आणि कत्तलीचे साहित्य असा एकूण 1,77,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी विरुद्ध संबंधित कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. चंदनझिरा पोलिसांची धडकेबाज कारवाई. गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईमुळे नॅशनल नगर परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या कत्तलखान्याचा पर्दाफाश झाला आहे. पोलीस निरीक्षक किरण बिडवे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईचे परिसरात लक्ष वेधले गेले आहे. अवैध धंद्याविरोधात चंदनझिरा पोलिसांची कारवाई यापुढे सुरू राहणार असल्याचं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तेगबीर सिंह सिंधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक किरण बिडवे, पोलीस उपनिरीक्षक देशमाने, पोलीस उपनिरीक्षक स्कॉट, पोलीस उपनिरीक्षक सय्यद मनसूफ वेताळ, राजेंद्र ठाकूर, शिवाजी दमधडे, मदन बहुरे, कृष्णा तंगे, अभिजित वायको, सागर खैरे, राजू पवार, नवनाथ पाटील, सुधाकर ढाकणे यांच्या पथकाने केली आहे. लोक तुफान न्यूज, अशफाक पटेल. आली होती की नॅशनल नगर येथे गोवंश तिथे आहे आणि काही मांस तिथे आहे. ह्या गोपनीय माहितीच्या आधारे आम्ही स्वतः सोबत PSI देशमाने आणि कर्मचारी असा स्पॉटला तिथे गेलो. तिथे गेल्यानंतर आम्हाला एक मोठे 3 जनावर मिळून आले होते आणि सोबत तिथे एक मांस आम्हाला तिथे मिळून आलं होतं. ते आल्यानंतर आम्ही तिथं 2 जण जे होते, शाहनवाज बुडन कुरेशी आणि अरबाज उर्फ मुन्ना बुडन कुरेशी, आम्हाला तिथं स्पॉटला मिळून आले. त्यांना आम्ही लगेच ताब्यात घेण्यात आलं आणि पुढील जी काही कायदेशीर जी प्रक्रिया आहे, ते पंचनामा आहे, तो पंचनामा घेतला आणि जे काही गोवंश आहे आम्ही त्यांना त्या गोशाळेमध्ये आम्ही पाठवलेलं आहे आणि जे काही मांस वगैरे आहे ते कायदेशीर प्रक्रियेने आम्ही त्याचं डंपिंग केलेलं आहे आणि गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. याच्यात एकूण 3 आरोपी आहे. एक सरफराज उर्फ बाबा बुडन कुरेशी, अरबाज आणि शाहनवाज कुरेशी, हे तिघही भाऊ आहे आणि ते अवैध पद्धतीनं तिथं ते स्लॉटर हाऊस चालवत होते आणि त्या ठिकाणी पोलिसांनी पंचासमक्षी जाऊन कारवाई करण्यात आलेली आहे. एकूण किती मुद्देमाल? एकूण 1,77,000 जवळपास हा मुद्देमाल आम्ही जप्त करण्यात आलेला आहे. ह्या कारवाईत कोण कोण होतं? ह्या कारवाईमध्ये मी स्वतः होतो, सोबत PSI देशमाने, आमचे अंमलदार शिवाजी जमदडे, आमचा रायटर अभिजित, तो संदीप खरे आणि इतर अंमलदार सोबत होते.